सोनिया, निसर्गावर जेव्हा जेव्हा माणसानं अधिकार गाजवायचा प्रयत्न केलाय तेव्हा तेव्हा निसर्गानं त्याला तडाखा दिला आहे आणि इथून पुढे बी देत राहील. काका, कसं केलं ते तुम्ही? काका, तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. आज जर पाणी मिळालं नसतं तर जलाभिषेक झाला नसता आणि तो परमेश्वर आमच्यावर कोपला असता. अगं, निर्मळ मनाच्या माणसावर बी माणूस कोपत नाही आणि देव तर माणसापेक्षा लय उदार मनाचा आहे. तो कशापायी कोपल? काका, मला एक सांगाल, नेमकं कोण आहात तुम्ही? नगला विचार करू. चल, म्या तुला घरला सोडतो आणि काळजी करू नग. किती बी आणि काय बी झालं तर म्या तुझ्या सदैव पाठीशी आहे. चल. दादांनी काय अद्दल घडवलं असेल पंताच्या पुरीला? आता म्या इथं बसून म्या म्या काय सांगणार, मला काय ठाव. अरे पण त्या पंतांनी आणलेली पोरं, अरे ती भित्री निघाली ना. अरे यो पंत स्वतःच एवढा भित्र आहे, मग त्यानं आणलेली उंदर ते भित्रीच असणार की. अरे विश्वा, अरे सोमनाथ, अरे घात झाला. काय झालंय? अरे घात झाला आपल्या बळीराम दादाला. दादा, अरे पुढे बोल, काय जीप काय गळी अरे आपल्या बळीराम दादाला ना. चला माझ्या संग चला. ए शिल्प्या, शिल्प्या. सावकार, हो काय अवस्था झाली तुमची? काय झालंय काय? सावकार, तुम्हाला त्या पोरीनं काही. अरे काय बी काय बोलतो? सावकारांना हात लावायचं धारिष्ट्य भल्या भल्यात नाही, मग त्या नगभर पोरीचं काय धारिष्ट्य? अरे पण सावकार, तुम्ही हिरीत पडला का? अहो ही अवस्था कशी झाली तुमची? हा सावकार, सावकार, झिलप्या, अरे तोंड काय बघत बसलास? जाय आपली माणसं गोळा कर आणि बिगी बिगी ये. बाबा, बाबा. पोरी तू आलीस आणि हे काय पाणी घेऊन आलीस आणि तीही एकटी? एकटीने नाही, यांच्या सहाय्यानं. हे जर नसते तर काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाही. म्हणजे मी पाणी भरत असताना बळीराम काका पाठोपाठ आली. त्यांनी मला खूप घाबरवण्याचा प्रयत्न केला, माझा अपमान देखील केला. इतकंच नाही तर आपल्या पांडुरंगाबद्दल वाईट साईटही बोलू लागले. मला म्हणाले, बघू तुझा पांडुरंग आता तुला वाचवतो का ते. पण पांडुरंगाच्या रूपानं हे माझ्या सहाय्याला आले. हे कोण? म्या सावळ्या, म्या गुराखी हाय. अगदी आपल्या माणसासारखं उभे राहिले पाठीशी. जेव्हा सारे जण घाबरून माना खाली घालून उभे होते तेव्हा मला वाटलं की आपल्या पाठीशी कोणीच नाहीये. पण म्हणतात ना, ज्याच्या पाठीशी कोणी नसतं त्याच्या पाठीशी पांडुरंग असतो. होय. काका, मला एक गोष्ट उमगली नाही. तो पाऊस केवळ बळीराम काकांच्या अंगावर कसा काय पडला? तो एक दैवी चमत्कार होता का? हे कसं काय घडलं? काका तुम्ही तर. म्या काय बी नाही केलं बघ. अगं चिमितकार देव घडवत्यात, माणसं नाही. मनात सद्भावना असणाऱ्या प्रत्येकाच्या अंतरात हरीचा वास असतोच. तुम्ही काहीही म्हणालात तरी माझ्यासाठी तुम्ही परमेश्वरच आहात. अहो, मला एवढं मोठं नका करू. तुमच्या परस लहान आहे म्या, वयानं, बुद्धीनं आणि समध्यानच. अहो दादा,
तुम्ही नक्की हाय कोण? अहो म्हंटल ना व म्या सावळ्या गुराकी आहे ना व. सावळ्या? पण तुम्हाला मी कधी गावात पाहिलं नाही. अहो म्या कवा असं कुठल्या एका जागी नसतो, समधीकडे असतो. म्हणजे इकडे तिकडे हिंडत असतो ना व. असा माझा ठरलेला कुठला ठिकाणा नाही बघा. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही माझ्या मुलीचं रक्षण केलं, नाहीतर भयाची ही विषवल्ली मनात फोफावत गेली असती. सावळ्या तुम्ही आणि ज्ञानेश्वर महाराज तुम्ही खरंच देव माणसं आहात. काका, मी काहीच केलं नाही. तुम्ही मनापासून त्या पांडुरंगाला साथ घातली, त्याने ती ऐकली आणि तोच तुमच्या मुलीच्या सहाय्याला धावून आला. खरंय, घटिकाभरापूर्वी पांडुरंगाला मी जे म्हणालो तेच झालं. आज मी त्याच्याकडे काहीच मागितलं नाही. मी फक्त त्याच्यावर विश्वास ठेवला. आस्तिक असण्याचा खरा अर्थ आज मला उमगला. अहो सावकार, किती वेळा विचारू म्या, काय आहे हे समज? त्याला वाटतंय बळीराम हारला, त्याला वाटतंय बळीराम घाबरला. नाही सोडणार मी त्याला. अहो पण सावकार कोणाला होता? एक कोणीतरी त्या पोरीचं काही वर घ्यायला आलता. इतकी वर्ष माझ्या मोर उभं राहिल्या चळाचळा कापायचे लोक, आज त्यांच्यामुळे माझी प्रतिष्ठा धुळीला मिळाली. नाही सोडणार मी त्याला. अहो कोणाला सावकार, कोणाला सोडणार नाही. आम्हाला काय बी उमगा नाही गेले बघा. आम्ही त्या पोरीला पाणी घेण्यासाठी अडवलं. इतक्यात कोणीतरी माणूस आला तिथं आणि लागला शानपणा शिकवाया. आम्ही त्याला त्याची जागा दाखवली असती, पण काय पुढे बोला. त्याने काहीतरी तंत्रमंत्र केला आणि पाऊस पाडला. पाऊस? होय, इतक्या गर्दीत फकस्त आमच्यावर. आयुष्यात पहिल्यांदा आमच्या नजरेला नजर देऊन बघत होते समजे. ते गावकरी, तो तंत्रमंत्रवाला, ती पोरगी आणि समजेच. आज त्याचं मोल चुकवावं लागणार. हे यार इकडं. उचला त्या काट्या आणि चला. तुमचे माझ्यावर अनंत उपकार झाले. तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या मुलीच्या पाठीशी असू दे. अहो म्या कसले आशीर्वाद देणार? म्या फक्त एवढंच सांगतो, या पोरीच्या आयुष्यात इथून पुढे समद चांगलं होईल. कोण म्हणतं असं? तो राहुळ्यात बंदिस्त असलेला सिंदूर असलेला दगड. ज्याला तुम्ही देव मानता काय हो शाने? तो कानात येऊन सांगून गेला का तुमच्या? नाही ना? कसा सांगल? कारण तो मुळात अस्तित्वातच नाही. पण म्या अस्तित्वात आहे आणि तुम्हाला समजांसमोर सांगतो, तुझ्या पोरीची आणि सहाय्य करणाऱ्या समद्यांची आता भरलीच म्हणून समज म्हाताऱ्या. आता पहिला मान तुझा. अख्ख्या गावामोर माझा अपमान करण्यासाठी तुझं हे थोबाड चालवलंस ना, त्यामुळे आता कसं फोडतो ते बघ. बघताय काय? हा ना याला.
कार का थांबला? मला मारल्यावर जर तुम्हाला समाधान मिळत असेल तर खुशाल मारा, परवाईच लवकर मारा बर का. मला निघायचं आहे ना व बिगी बिगी. वा 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 वा. बघितलं सावकार, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. त्या पोरीला भडकावताना धाडसाच्या गोष्टी करीत होता आणि आता चौथाच घाबरला वय. आधी तर तुझ्या बाहूत 10 हत्तीचं बळ असल्यासारखं वागत होतास, आता तुझं हे बळ कुठं गेलं? येतो म्या. थांबा. कुठे निघालात? निघताना असा प्रश्न विचारू नये म्हणतात, पण सावकार, ह्योच तो ज्याला आम्ही दगड मारला होता आणि हवेतच विरला होता. योच का तू नमस्कारासाठी चमत्काराचं सॉंग आणणारा? अरे आम्हाला तरी सांग, काय चमत्कार केला ते? माझ्या दादाने कुठलंही तंत्रमंत्र केलेलं नाहीये. त्याच्या ठाई असलेल्या अपार सामर्थ्यामुळे हे दिव्य घडलं. इतका वेळ मी काहीच बोललो नाही, पण आता तोंड सांभाळून बोला. आता जर एक शब्दही दादाबद्दल वाईट बोललात तर याचे परिणाम चांगले होणार नाहीत. यो, ये दादा आहे का तुझा? ढोंगी, ए तुझा दादा ढोंगी. बोललो, वाईट शब्द बोललो, काय करशील? सोपाना थांब. अतिक्रोधाचा त्रास तुलाच होणार आहे, इतरांना नाही. दादा अरे शांत हो. लय म्हणजे लयच रग आहे रे तुझ्या अंगात. तोच ना त्यो ज्याला रामा मल्ल जागेवरून हलवू शकला नाही? हो, मीच तो. आज तुझी अशी गत करतो, तुला स्वतःला आयुष्यात इथून पुढे हालताच येणार नाही. म्या येऊ का? काय आहे, माझी गुरु वाट बघत असतील ना व. येतो म्या. नाही नाही, एक विनंती आहे. इतक्यात जाऊ नका. अजून काही काळ आपला सहवास लाभावा असं वाटतंय. हो, तुम्ही आतापर्यंत आम्हाला इतकं सहाय्य केलं आणि आता असं वाऱ्यावर सोडून चाललात. अहो, आमच्याकडनं काही आगळीक झाली का? सावळ्या काका, जसा आधार तुम्ही मला दिलात तशाच आधाराच्या त्या साऱ्यांना निकड आहे. कुणाची बी कुणाला निकट नसती बघ. माणूस ह्या जगात एकटा येतो आणि एकटा जातो. ओ दादा, असं निर्वा निर्वीचं कायला बोलता? निर्वा निर्वीच नाही व, पण आता माझं इथलं काम झालं या, आणि आता इथं थांबण्याचं कारण बी काय दिसना झालं या बघा. सावळ्या दादा, प्रयोजन आहे. अहो, आपल्या सहाय्याशिवाय पंत या आपत्तीतून बाहेर कसे पडणार? सौतावर विश्वास ठेवून प्रत्येकानं सौताची लढाई सौता लढावी. दुसऱ्याचं साह्य घेऊन बलवान झालं तर चांगली गोष्ट आहे, पर त्यानं हतबल होऊ नये बघा. अहो पण अगं ए पोरी, आजवर सौताची आपत्ती सौता सोडवलीस ना ब. काल मी तुझ्या साह्याला नव्हतो, आज होतो आणि उद्या नसल बी. म्हणून तू काय तुझं शस्त्र खाली टाकणार आहेस वय? सौताचं रक्षण सौतालाच केलं पाहिजे बघ. अहो अहो पण मी दुर्बल आहे. अहो, पण माझ्यात इतकं बळ नाही की मी या सगळ्यांशी लढू शकेन. वय वाढतं तसं बाहोतलं बळ कमी होतं, पर इकडचं वाढत जात. फक्त आपण ते वापराया नाही जात. असं करू नका. येतो म्या.
बघितलं विश्वा याला म्हणतात भय. बघ समजे घाबरले मला. यो बी यो म्हातारा बी आणि ही पोरगी बी आणि आपे गावून आलेली पोर बी. सावळ्या दादा, यांना खोटं ठरवण्यासाठी तरी थांबाच. यो खोटा ठरणारच आहे. पंत, ही घ्या काठी. मी तर आजपर्यंत पंत, आजवर जे काय झालं ते इसरा. भूतकाळाला कवटाळून बसला तर मुलीचं भविष्य अवघड होईल. ही घ्या काठी. म्हाताऱ्या तू मारणार आम्हाला. मला मारणार तू मला. यो मारणार आम्हाला. मार 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 ना मार. मार की मार. नाही ना आता आमचा दणका बघ.